ह्या गणिताला आपण 2 पद्धतीने समजून घेणार आहोत. त्याआधी हा भाग समजून घ्या, की कामाचा 1/4 भाग त्याने 16 दिवसात पूर्ण केलेला आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला कामाचा कुठलातरी भाग देणार आहे, त्यावेळेस छेदस्थानांची संख्या ही नेहमी तुमचं पूर्ण काम मानायचं. मग पूर्ण काम काय, की समजा असं समजूया, की त्यांना 4 खुर्च्या बनवायच्या होत्या किंवा 4 टेबल बनवायचे होते. अंशाचा भाग हे त्याने केलेलं काम असणार आहे. ठीक आहे, झालेले काम. मग एक काम जर एखादं एक काम त्याने 16 दिवसात केलेलं आहे, तर पूर्ण काम किती आहे? 4 खुर्च्या बनवायचं. तर इथे बघा पहिली जी पद्धत आहे ती एम-डी-एच म्हणजे दोन्ही पद्धती एम-डी-एच मसाल्याने करणार आहोत. पण इथे समजून घ्या, की 30 माणसं आहेत. ठीक आहे. एम-डी-एच मसाला म्हणजे काय? M1D1H1 डिवायडेड बाय W1 म्हणजे काय? की किती माणसे होते? 30 माणसं होते. मग त्यांनी एक काम केलेलं आहे. ठीक आहे. एक खुर्ची झालेले काम म्हणजे काय? एक खुर्ची बनवली. त्यांनी किती दिवसामध्ये? 16 दिवसांमध्ये. आता जर पूर्ण काम 4 खुर्च्या बनायचं होतं, त्यापैकी एक काम झालं, तर शिल्लक काम किती उरलेलं आहे? तर 3. ते कुठे लिहिणार आपण? छेदस्थानी Wच्या ठिकाणी. मग माणसं किती आहेत इथे? इथे आहे 20 माणसे. आणि आता त्यांनी काय म्हटलं? आणखी किती माणसे लागतील? मग आणखी पाहिजे म्हणजे 30 माणसं आधी होती, त्यामध्ये काहीतरी माणसं ॲड झाली, म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे. मग इथे इथे जर आपण गुणाकार केला तर कसं येणार आहे बघा. 30 अधिक एक्स बरोबर हा 30 गुणिला 16 होते. ठीक आहे. हा छेदस्थानीतला 3 तिकडे पाठवला, तिकडे गुणाकारात गेला. हा 20 इकडे भागाकारात गेला. हा 0 कटला. इथे येणार आहे 8. मग इथे किती येणार आहे? 3 दोन्ही 3 त्रिक 9 आणि हे 9 आठी 72. म्हणजे 30 अधिक एक्स बरोबर 72. तर एक्सची किंमत किती येणार आहे? हा 30 तिकडे जर मायनसमध्ये पाठवला तर अजून किती माणसं लागणार होती त्यांना? 42 माणसे. ऑप्शन क्रमांक बी. ही झाली एक पद्धत. दुसरी पद्धत बघा काय आहे याला सॉल्व्ह करायची, की आता तुम्हाला कळालं की 30 माणसे काम समान करून घेऊ. उरलेले काम किती होतं? 3 खुर्च्या बनवायचं होतं. मग एक खुर्ची जर तो 16 दिवसात बनवतोय, तर 3 खुर्च्या तो किती दिवसात बनवेल? एक खुर्ची जर 16 दिवसात, तर 3 खुर्च्या 16 त्रिक 48 दिवस. ठीक आहे. जे काम 30 माणसे 48 दिवसात करतात, तेच काम 20 दिवसात करण्यासाठी किती अजून माणसं लागतील? मग हा जो 20 आहे छेदातला, तो इथे जर घेतला, तर हा 0 कटला. इथे येईल 24, 24 त्रिक 72 म्हणजे 30 अधिक एक्स 30 अधिक एक्स बरोबर किती आले? 72. मग एक्सची किंमत किती येणार आहे? 72 मधून 30 वजा केले तर 42 येणार आहे. दोन्ही कंडिशनमध्ये ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. जर तुमच्या गणिताचे कोणतेही डाऊट असतील तर या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास पाठवा. ही आपली एकूण ₹179 ची मंथली मेंबरशिप आहे. धन्यवाद.